पुरणगाव गुरुकुलाची ही नवीन वास्तू शूटिंगसाठी संध्याकाळी अपलोड करून देतो. या संत परंपरेतील आधुनिक काळातील तेजस्वी संतरत्न म्हणजेच आपली लाडकी माऊली परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊली आपल्याच गुरुदेवांनी आपणा सर्वांना सत्कर्मालिक आत्मा हा दिव्य संदेश देऊन ध्यानासारखा राजमार्ग आपणा सर्वांच्या कल्याणासाठी प्रदान केलेला आहे. आत्मा हाच परमेश्वर असून आत्मा हाच प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतो आणि आत्मारूपी ईश्वराला ओळखण्यासाठी व आत्मज्ञान प्राप्तीसाठी नितांत गरज असलेली मार्गदर्शनाची सद्गुरूंची व सद्गुरूंनी सांगितलेल्या ध्यानाच्या योग्य पद्धतीची नगरीचे प्रथम नागरिक म्हणून आम्ही ज्यांना संबोधित होतो असे पुरणगाव या गावाचे सरपंच, त्याचप्रमाणे उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व सर्व पत्रकार बंधू भगिनी, त्याचप्रमाणे आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित झालेले सर्व आत्मप्रेमी भाविक, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे या गुरुकुलाचे आमचे सर्व सन्माननीय प्रिय पालक व त्याचप्रमाणे या गुरुकुलामध्ये शिक्षणासोबतच अध्यात्माची संस्काराचे धडे घेणारे आम्हा सर्वांचे ही लाडकी फुलपाखरं आणि या गुरुकुलाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे सर्व आत्मप्रेमी सेवकवृंद या सर्वांच्या हृदयस्थ विराजित त्या आत्मारूपी ईश्वराच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आणि आपण सर्वांना आत्मावाई. हे विश्वाची माझी घर ऐसी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणाची जाहला.
सर्व संत मंडळींच्या दिव्य सानिध्यामध्ये भव्य अशा वार्षिक सत्संग सोहळ्याचं आयोजन या पुरणगाव नगरीमध्ये तसेच आपल्या सर्वच आश्रमांमध्ये दरवर्षी प्रत्येक वर्षी केलं जातं. सद्गुरुचरणी डोके ठेविले हे आम्हास साक्षात देव भेटले. सद्गुरुचरणी डोके ठेविले हे आम्हास साक्षात देव भेटले. सद्गुरु म्हणजे ज्ञानाचा झरा, सद्गुरु म्हणजे आसवंत सारा, सद्गुरु म्हणजे साक्षात माऊली, फळली जयांची पुण्याघाते, तयासी सद्गुरु दर्शन आहे. आणि म्हणूनच सद्गुरूंच्या ध्यान साधनेनं पतित पावन झालेल्या सगुण साकार रूप घेऊन तुम्हा आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारी आत्मामालिक माऊलीच्या चरणी कोटी कोटी भावसोम्य अर्पण करतो. आजच्या या वार्षिक सत्संग सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित झालेले सर्व संतगण यांच्याही चरणी त्या ठिकाणी कोटी कोटी भावसोम्य अर्पण करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पुरणगाव नगरीच्या प्रथम नागरिक माननीय सौ कल्पनाताई ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने माननीय श्री भगवान लोंढे साहेब, स्वीय साहेब, माननीय पालकमंत्री नाशिक, त्याच पद्धतीने तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक विश्वात्मा जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकणठामचे सन्माननीय अध्यक्ष श्री नंदकुमार सूर्यवंशी साहेब, त्याच पद्धतीने विश्वात्मा जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकणठाम चे सरचिटणीस व आत्मामालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल पुरणगाव व येवला चे सन्माननीय अध्यक्ष श्री हनुमंतरावजी भोंगरे साहेब, गोरडे पाटील साहेब, भट साहेब व सर्व संत माता ध्यानीमाई, प्रभावतीमाई गुरुकुलाच्या वतीने मी सहर्षासह त्या ठिकाणी स्वागत करतो आत्मामालिक. तसेच पुरणगाव शाखेचे स्थानिक विश्वस्त गिरणे काका यांचं देखील त्या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी त्या ठिकाणी सहर्षाचं स्वागत करतो आत्मामालिक. सर्वांना आपणाही विनंती आहे की आपण संत सेवादास बाबा आणि कंकाळे बाबा यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. एकदा जोरदार स्थानिक ग्रामस्थ टोपीवाला ते कोरोनानंतर जग आध्यात्मिक होईल. भारतातील मोठी लोकसंख्या आणि अध्यात्माच्या असं तुम्हा काही शिकवून गेला. देशाची संस्कृती माणसाची शिकवून गेली.
रचना कोरोनाने आपल्याला दाखवून दिली. या ठिकाणी मनुष्य देह भगवंताने आपणास दाखवून दिले. फक्त आत्मा हा शाश्वत आहे. आत्म्याला मरण नाही. आपला देह नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत मळमुद्राचा सांगा वरी चर्म घातले गा कृमकीटकांचा बांधा रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बाण. हे भगवंताने आपणास दाखवून दिले. या देहामध्ये रक्त मांस मूत्र विष्ठा असे अनेक दुर्गंधयुक्त पदार्थांनी हे शरीर बनलेलं आहे. या ठिकाणी फक्त आत्मा हा शाश्वत आहे. आत्म्याला मरण नाही हे भगवंताने आपल्यास दाखवून दिले. पण याही परिस्थितीत आपण त्याच्यावर मात करून एक प्रकारचा विजयच मिळवला. तरी आपण इतर सर्व गोष्टींची काळजी घेतो. त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गर्दीत जाऊ नका. मास्क वापरा व सॅनिटायझर वापरा आणि आपापल्या आरोग्याची काळजी घ्या. आता प्रवचनाकरिता घेतलेली ओवी ही ज्ञानेश्वरी मधील 7व्या अध्यायातील 6वा श्लोक व 71 क्रमांची ओवी आहे. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्वयमात्मना जिता अनात्मात्मनशत्रूचे वेतात्मै शत्रुवता. हा विचारूनी अहंकार सांडीचे मग अस्तित्वची वस्तू होईचे तरीच आपली स्वास्ती सहजे आपण केली. या ओवीच्या माध्यमातून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताचे मनोरथ व्यक्त केले आहे. ओवीचा सरळ सरळ अर्थ असा: विचारपूर्वक वैराग्याची काळज धर. अहंकार या तत्वाला बाजूला सारून जर आपण आत्मतत्वाचा शोध घेतला तर ते तत्व मीच या पदावर आपण आरूढ हो, असा ओवीचा सरळ सरळ अर्थ. मानवी जीवनामध्ये काही विशेष गोष्टींना शास्त्राने महत्त्व दिले आहे. त्यात ज्ञान, वासना आणि आत्मचिंतन या गोष्टी प्रामुख्याने येतात. परमार्थिक असो किंवा व्यावहारिक प्रचितीला प्रथम प्राधान्य दिले जाते. संसारातील माहित नाही, पण परमार्थामध्ये प्रामुख्याने 3 प्रचिती सांगितली जातात. 1 आत्मप्रचिती, 2 गुरुप्रचिती आणि 3 शास्त्र प्रचिती. यातील प्रत्येक प्रचिती आपल्याला आत्मानंदाकडे खेचून येण्याचा प्रयत्न करते. आत्मप्रचितीचा अनुभव हा संपन्न योग्याच्या सानिध्यामध्येच प्राप्त होतो. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. गुरुकुलाच्या वतीने धन्यवाद आत्मामाले. सर्वांनी एकदा विविध कामे आपण पाहिले. शेकडो गावे टँकर मुक्त केले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सर्व शासकीय योजना राबविल्यात. शेतकरी आत्महत्या, कुटुंब अर्थसहाय्य इत्यादी योजनांमध्ये आपण लाभार्थींना लाभ मिळवून दिलात. 2016 ते आजपर्यंत जिल्हाधिकारी पुनर्वसन या नात्याने जायकवाडी, मुळा, निळवंडे, उजने, डिंबे त्याच पद्धतीने शिर्डी विमानतळ प्रकल्प ग्रस्तांना सुविधा मिळवून दिल्या. अशा या आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या माननीय ज्योती कावरे मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी मी संत शिवानीताई त्याच पद्धतीने संत अन्नपूर्णा माता यांच्या चरणी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी माननीय ज्योतिताई कावरे मॅडम यांचा सत्कार करायचा आहे. ताईंनी त्या ठिकाणी अतिशय उज्ज्वल असं यश संपादन केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्या ठिकाणी
इंग्लिश मीडियम गुरुकुल आणि ज्युनियर कॉलेज या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगाने आयोजित सत्संग सोहळ्यासाठी आपण सगळे जमा झाले आहोत. या निमित्ताने इथे उपस्थित विश्वात्मा जन्मी महाराज आश्रम ट्रस्ट कोकणचे अध्यक्ष आणि आमचे वरिष्ठ महसूल अधिकारी श्री साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, गुरुकुल आणि ज्युनियर कॉलेज पुरणगाव या संस्थेचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि उपस्थित पालक, इथे उपस्थित झाल्यापासून गेल्या अर्धा पाऊण तासापासून या
खरोखर एक परिपूर्ण शिक्षण देणारी संस्था आहे याचा परिचय या ठिकाणी येतो आहे. आत्मावली संस्था आणि विश्वात्मक मार्गदर्शन ट्रस्ट यांचा जो संबंध आहे किंवा माझा जो परिचय आहे अगदी नगर जिल्ह्यापासून आहे. नगर जिल्ह्यात मी जवळजवळ 7-7.5 वर्ष काम केलं आहे. कोपरगाव या ठिकाणी आपल्या ट्रस्टच्या वतीने आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला जी जिल्हा प्रशिक्षण प्रबोधिनी आहे यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी जी व्यवस्था आहे ती उपलब्ध करून दिली गेली होती. आणि या निमित्ताने या संस्थेत जाणं येणं आणि तिथल्या कार्याचा परिचय यापूर्वीच मला आहे. निश्चितच शैक्षणिक क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र असो, समाजाच्या उपयोगी विविध क्षेत्र असो याच्यामध्ये ट्रस्टचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी आल्यापासून जे जाणवत आहे सर्व विद्यार्थी देखील या गुरुकुलचे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या निमित्ताने एक सांगू इच्छिते की शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचं प्रवेशद्वार आहे. आणि एका उत्कृष्ट संस्थेमध्ये आपण शिक्षण घेत आहात. हे केवळ शिक्षण आपण जे फॉर्मल एज्युकेशन म्हणतो हेच केवळ आपल्याला मिळत नाही तर आत्माविष्कार करण्याची संधी आपल्याला उपलब्ध आहे. ध्यानाचं महत्त्व किंवा आजच्या धकाधकीच्या जीवनात जे तणावपूर्ण वातावरणात एकाग्रता आणि ध्यान याचं काय महत्त्व आहे किंवा याचे सांगण्याची अधिकारिता मला नाही. आणि निश्चितच मी सांगू शकते की शैक्षणिक जीवनामध्ये किंवा आजकालच्या या शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची एकाग्रता भंग होईल असे खूप डिस्ट्रॅक्शनचे काय म्हणतो आपण साधनं उपस्थित आहेत. आजचं युग माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. खूप सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस मुलांकडे उपलब्ध असतात. अशा वेळेस ध्यानाचं महत्त्व अधोरेखित करणारी आपली जी संस्था आहे याच्याद्वारे अगदी अत्यंत बालवयातच किंवा आपल्या जडणघडणीच्या वयातच हे एकाग्रतेचं ध्यानाचं महत्त्व आपल्या मनावर बिंबवलं जातं. याबद्दल आपण खरंच खूप भाग्यवान आहात असं मला वाटतं. आणि आपल्याला ज्या व्यवस्था इथे उपलब्ध करून दिल्या जात आहेत किंवा जी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली जात आहे विद्यार्थ्यांना या प्रसंगी एकच सांगू इच्छिते की याचा आपण आपलं आयुष्य घडवण्यासाठी जीवन घडवण्यासाठी फार जाणीवपूर्वक याचा उपयोग करा. कारण एक संस्कृतमध्ये वचन आहे बघा, उद्यमेन सिद्धांती कार्याने मनोरथे नहि सुप्तस्य सिंहस्य मुखे प्रविशन्ति मृगाः. म्हणजे आपण जर कार्यरत राहिलो, आपण जर काम केलं तरच आपली मनोरथे आपली जी काही ध्येय आहेत पूर्ण होतील. ज्याप्रमाणे एखादा सिंह हा जंगलचा राजा असतो, असं जरी असलं तरी जर त्याला भूक लागली तर एखादं जे श्वापक आहे किंवा जनावर आहे हे काही आपोआप त्याच्या मुखात जाणार नाही, त्याला त्याच्यासाठी गोष्ट करावीच लागते. या निमित्ताने एवढंच सांगू इच्छिते विद्यार्थ्यांना की सगळी व्यवस्था आपल्यासाठी उपलब्ध आहे. अत्यंत उत्कृष्ट व्यवस्था आपल्यासाठी आहे. तर तिचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आणि आपणही त्याच्यामध्ये आपलं योगदान दिलं तर निश्चितच या संस्थेतून या गुरुकुलातून आपलं भविष्य आकारास येईल याची मला खात्री आहे. या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागामध्ये इंग्लिश माध्यमातून सेमी इंग्लिश माध्यमातून एक उत्कृष्ट प्रकारचे शैक्षणिक संधी मुलांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि पुढच्या कारकिर्दीसाठी आपल्या या संस्थेतून अतिशय उत्तम विद्यार्थी घडो अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते. मला या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी दिली, माझे 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली. आपण सर्वांनी ते शांतपणे ऐकले याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते आणि आपले 2 शब्द संपवले. धन्यवाद. अजून गुरुकुलाचा अध्यात्माचा वारसा माहिती नाहीये. या गुरुकुलात येऊन संस्कार घेऊ इच्छितात पण वर्षभर राहू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी 21 दिवसासाठीच आत्मज्ञान संस्कार शिबिर, बाल संस्कार शिबिराचं आयोजन आपण कोकम ठाणे या ठिकाणी करतो आहोत. 25 एप्रिल पासून 15 मे पर्यंत या संस्कार शिबिराचं आयोजन आहे. आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यावर आत्मज्ञानाचे संस्कार, योगाचे संस्कार, संगीताचे संस्कार, कलेचे संस्कार, त्याचबरोबर ज्या मुलांना पोहता येत नाही, जलतरण करता येत नाही ते पोहण्याचे संस्कार, म्हणजे अशा अनेक प्रकारच्या 13 प्रकारच्या वेगवेगळ्या कला आम्ही विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. आणि त्या विद्यार्थ्यांच्या समोर एक आदर्श व्यक्तिमत्व दररोज जाणार आहोत. जसं उद्घाटनाला अण्णा हजारे आहेत, समारोपाला पोपटराव पवार आहेत, मध्ये 2-3 दिवस बाल कीर्तनकार आहेत, त्यामध्ये
आपल्या पुरणगाव गुरुकुलाचा एक दिवसाचा कार्यक्रम या कीर्तनाचा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि हे पुरणगाव गुरुकुलाचे हे विद्यार्थी जे आहेत कीर्तनामध्ये आता जे सहभागी होते, मग वाद्यवृंदासह कीर्तनकारांसह त्यांना साथ देणारे टाळकरी हे बाल कलाकार जे आहेत, हे 21 दिवस हे इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी राहणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांची सोय आपण कोकम ठाणे या ठिकाणी निशुल्क या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी केली आणि या विद्यार्थ्यांच्याकडे बघून आणि या विद्यार्थ्यांच्याकडून ते विद्यार्थी 21 दिवसामध्ये भजनाचा कीर्तनाचा आनंद कसा घ्यायचा आणि त्याच्यातून काही कीर्तनकार तयार करण्याचं काम यांच्या माध्यमातून टाळकरी बनवण्याचं काम आणि सत्संगी बनवण्याचं काम त्या माध्यमातून होणार आहे. म्हणून विनंती केली बोंगळे साहेबांना, त्याचबरोबर त्यांच्या सर्व टीमला, की या टीमला 21 दिवस आमच्याकडे पाठवा, कारण सद्गुरूंना समाजासमोर विद्यार्थ्यांसमोर काय आदर्श ठेवायचा आहे तो आदर्श या माध्यमातून दिसतोय. हे ज्ञान विद्यार्थ्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्यापर्यंत जर पोहोचलं तर सद्गुरूंना निश्चित सद्गुरूंचेच इच्छा असते की विद्यार्थ्यांनी प्रवचन करावं, विद्यार्थ्यांनी कीर्तन करावं. का तर त्यांचा समवयस्क एखादा मित्र मैत्रीण ज्या वेळेला इथं उभा राहून हे कीर्तन करते त्यावेळेला ते आनंदाने ऐकतात आणि ते ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करतात. तर ही गोष्ट त्या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी जे पालक असतील, ज्या पालकांचे विद्यार्थी हे गुरुकुलात नसतील परंतु त्यांना आत्माबाली ध्यानपीठ आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गुरुकुल पद्धतीची कल्पना यावी, त्या विद्यार्थ्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे. त्या 21 दिवसात मोबाईल वापरायला आपण परवानगी देणार नाहीये. आपल्या गुरुकुलातल्या कुठल्याच विद्यार्थ्यांच्याकडे मोबाईल नसतो आणि त्यामुळं ते कलेमध्ये, क्रीडेमध्ये आणि अनेक गोष्टीमध्ये मनापासून सहभाग घेतात आणि त्यांच्या ऊर्जेचं रूपांतर सकारात्मक ऊर्जेमध्ये करून आम्ही त्यांच्यावर संस्कार घडवण्याचा प्रयत्न करतो. तर या माध्यमातून ते संस्कार घडणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या संस्थेबद्दल, आपल्या समाजाबद्दल, आपल्या राष्ट्राबद्दल, राज्याबद्दल देशप्रेम असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जाज्वल्य भक्ती असणं गरजेचं आहे आणि ती भक्ती रुजवण्याचं काम आपण कोकमठाण शाखेमध्ये मागच्या वर्षीपासून NCC हा पॅटर्न त्या ठिकाणी आणला आणि मिलिटरी पॅटर्न आणला आणि सर्व विद्यार्थ्यांना 100% विद्यार्थ्यांना त्यातले अर्धे विद्यार्थी NCC मध्ये आहेत आणि अर्धे विद्यार्थी मिलिटरी पॅटर्न मध्ये आहेत. तसंच या वर्षीपासून पुरणगाव शाखेने हे ठरवलेलं आहे की या वर्षीपासून या ठिकाणी मिलिटरी पॅटर्न आणि NCC पॅटर्न या विद्यार्थ्यांसाठी राबवायचा आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि जून पासून हा पॅटर्न पुरणगाव गुरुकुलामध्ये पण सुरू होतोय. त्याचं प्रशिक्षण देण्याचं काम, शिक्षक तयार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे सध्या आणि प्राचार्य त्याच्यामध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेऊन ते काम पुढे नेत आहेत. सर्वांनाच या निमित्ताने शुभेच्छा देतो. आज आत्माविष्काराचा कार्यक्रम होतोय, उद्याही कार्यक्रम आहे. तर या सर्व कार्यक्रमासाठी मी विद्यार्थ्यांना, पालकांना, सर्व शिक्षकांना, आयोजकांना एवढा सुंदर कार्यक्रम मोठ्या कष्ट घेऊन आणि चांगल्या पद्धतीने आयोजन केल्याबद्दल त्यांचं खूप कौतुक आणि त्यांना शुभेच्छा. या ठिकाणी मी थांबतो. आत्मामाली याचं तुम्हाला प्रात्यक्षिक दिसेल म्हणे. आणि खरोखर जेव्हा संत आले त्यावेळेस अनेकांनी विचारलं का हो तुम्ही म्हटले बाबा आले, बाबा आले. खरे म्हटलं ते बाबा नाही, ते आत्मानंद महाराज आहे, ते अमुक आहे, असे मला नावच सांगावं लागले. आणि मग जोड आलं म्हटलं नाही बाबा नाही. म्हटलं तुम्हाला बाबा दिसले याचा अर्थ बाबा आहेत म्हटलं आणि बाबा आपल्यातच आहे. बाबा कुठे आहेत, काय आहेत, आमचे अध्यक्ष नंदकुमार सोरेन साहेब यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. बाबांची ही दरवर्षी तपश्चर्या असते. मधले 2-3 वर्ष जर सोडले तर मला चांगलं आठवतं की 1998 पासून बाबा 4-4 महिने हिमालयातच थांबत होते आणि 2008-9 पर्यंत बाबा हिमालयामध्ये नेहमी ह्या दिवसामध्ये असायचे. आता अलीकडे सद्गुरू हिमालयातलीच माणसं इकडे यायला लागली. मी तिथल्या एका व्यक्तीला विचारलं, म्हटलं तुम्ही ऋषिकेश सोडून इकडे आले? अहो म्हणजे तुम्ही इकडे कशाला आले नाही? अहो म्हटलं मी इथं गंगेच्या पवित्र स्नान करावं, तिथे काहीतरी ध्यान धारणा करावी म्हणून आलेलो म्हटलं. अहो
म्हणे तुमच्या ठिकाणी 4 वेद 6 शास्त्र आणि गंगा भागीरथी ते एकाच सद्गुरूंच्या चरणी आहे म्हणे आणि आम्ही त्यासाठी तिथे येत असतो आणि तुम्ही इकडे कशाला आले. म्हणजे इतकं मोठं महत्व तिथल्या माणसांनी तिथल्या साधू संतांनी जाणलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आला. त्यात आपल्या वरणगावच्या प्रथम नागरिक सरपंच कल्पनाताई भोंगरे वेळात वेळ काढून इथे आल्या. ज्योतिताई कावरे उपविभागीय अधिकारी तारखा चालू असताना तारखा थांबून आणि त्या इथे आल्या त्याबद्दल यांचं मी मनस्वी या ठिकाणी आभार मानतो. आपले स्वीय साहेब भगवानराव लोंढे भुजबळ साहेबांचे स्वीय साहेब आहेत, परंतु आपले गुरुबंधू आहेत आणि विशेष म्हणजे पर्यायाने आणि विविध मार्गातून हे आपल्या गुरुकुलाला बऱ्याचशा मार्गामध्ये म्हणजे सहकार्य करतात आणि कधी भुजबळ साहेबांनी सुद्धा नामदारांनी सुद्धा कधी या गुरुकुलामध्ये राजकारण आणलं नाही, दिसून सुद्धा दिलं नाही, परंतु आपली बरीचशी कामं परस्पर त्यांनी आपल्या अडचणी सोडलेल्या आहेत. त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. ब्रह्मकुमारी आश्रम येथून नीताताई आणि अनुताई यांनी उपस्थिती देऊन आणि संत दर्शन दिलं त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. प्रमुख पाहुणे म्हणून अत्यंत म्हणजे आता परवा दिवशीच म्हणजे कालच अध्यक्षांच्या जवळचे एका नातेवाईकांची पंढरपूर येथे अंत्यविधी झाला आणि त्याला ते जाऊन रात्री ते मत्सागर माई आणि काका आणि अजून त्यांच्या मंडळी हे सर्वजण तिथे जाऊन रात्री 2 वाजता परत पोहोचले आणि आज सकाळपासून पुन्हा या कार्यालया ठिकाणी हजर राहिले. त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच आश्रमाचे ट्रस्टी भटसाहेब गोरडे साहेब हिरणे साहेब हे या ठिकाणी हजर राहिले. त्यांचे आम्ही आभार मानतो. या स्थानिक विश्वासामध्ये डॉक्टर निंबाळकर हेमंत शहा तसेच इतर ज्यांनी यासाठी जमिनी दिल्या ते ज्ञानेश्वर वरे त्यानंतर निवृत्ती वरे परिवार हे देखील हजर राहिले. त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. विशेष म्हणजे सावळा सरपंच डुकरे साहेब तसेच आपल्या ज्यांना वारकरी पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला वारकरी भूषण ते विठ्ठल अण्णा शेलार हे आपले बंधूच आहेत ते या ठिकाणी हजर राहिले. त्यांचे मी आभार मानतो. तसेच पत्रकार श्री वाघ श्री वाळके श्री खिलारे आणि मीडियाचे श्री पारेख व जोशी साहेब हे या ठिकाणी आले. या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. सकल संतगणांचे आभार मानून त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावं असं नाही, कारण त्यांच्या ऋणातून ते कधीच आपल्याला मुक्त करू शकत नाही, कारण करणारी नाही, कारण सतत त्यांचा सहवास लाभावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. आणि अशीच त्यांनी आज जशी उपस्थिती या ठिकाणी दिली अशीच उपस्थिती रात्रीच्या आत्मोत्सव कार्यक्रमात देखील येऊन सर्व मुलांचा व पालकांचा देवाचा तू देव आत्मा सोडून
Yeah.